माझ्या मिनी व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज श्रावणचा दुसरा सोमवार। माझा आवाजाकडे दुर्लक्षच करा, कारण की थोडंच सुधारले, अजून आवाज तितका निघणं गेला व्यवस्थित येणं गेलं। आईची उपासना चालू आहे। माझे पाखरं बाहेर खेळायलेत म्हणून आई किती शांत बसली, नाही तर माझी पाखरं बसू देणार। मग ते पाखरं माझी बाहेर आहेत म्हणून मी पण थोडंसं ज्वेलरीचं काम चालू केलं म्हणले होते ना तुम्हाला, तर तेच काम करून घेतले। प्रचितीसाठी नोज पिन, नथ, अंगठ्या असं बरंच काही तिच्यासाठी बनवते मी। तर काय काय बनवते ते मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते। मी आज काय बनवले। आज नोज पिन बनवली, काल नथ बनवली होती आणि अंगठ्या बनवलेत। हे प्रचिती प्राशला राखी बांधते म्हणून मी घरी बनवले यावेळेस राख्या सगळ्यांसाठीच। तर राख्यासाठी फुलं तयार करून ठेवले, म्हणजे खूप काम होतं म्हणून ते फुलं करून ठेवले। बाकीचं उद्या करते। राख्या कशा केले तयार ते मी दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये। आज काय केले ते दाखवायले। आज फक्त नोज पिन आणि अंगठ्या असे बनवले। मग नंतर खिचडी केली, साबुदाणा खिचडी, कारण की लाईट गेले तर येत नाही, मग ते कुठंच बसायला मला होत नाही, कारण की आधीच तब्येत ठीक नाही। तरी पण असं थोडं थोडं चालू राहते, झोप वाटत नाही मला। मग अशी आई म्हणली सर्दी आहे तर मग कढी पिवा म्हणली, छान होते म्हणली, तब्येत लवकर कमी होते। मग कढी केली। इकडं दूध तापायला ठेवलं, इकडं माझं भात तयार व्हायला आहे, आणि पटकन करून स्वयंपाक, मलाही बाहेर जायचं होतं। मग पटपट स्वयंपाक करून घेतले। इकडं भजी टाकायचे होते कढीमध्ये, म्हणून आधी कढी करून ठेवते बाजूला, कारण की भजी टाकले की भजी सगळं ओढून घेते कढी। मग नंतर एक उकळ आणली की मग भजी टाकते, अशी कढी करते मी, कढी भजी। मग असं पीठ थोडंसं भिजून ठेवलं ना, चांगलं भिजते भज्याचं। आणि इकडे चपाती गरम गरम लागतात, नंतरच केले। देवाला नैवेद्य दाखवले शंभू महादेवाला। माझी सर्दी कमी होऊ दे रे देवा, आवाजच निघणार गेला, गळा खूप दुखायला आहे। आणि इकडे प्रचिती जेवण करायली, आमची माऊबाई, आमची गोडगोड राणी आमच्या घरची। आणि माझा फ्रान्स आहे, एक माझं लई गोड गुणी बाळ आहे। मग अशी मी बाहेर गेले। मग मला जिथे जायचं होतं बाहेर सामानासाठी, ते काय सामानाला भेटलं नाही। खूप ठिकाणी फिरलो होतो आम्ही, कारण की ज्वेलरीच्याच कामासाठीच, मग ते आणण्यासाठी सामान जायचं होतं बाहेर। ते काय काम झालंच नाही, दगदग झाली उलटं, कारण की खूप फिरल्यानंतरही सामान काय भेटलं नाही मला। मग तसंच घरी आलोत। मग प्रचितीचे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला। धन्यवाद।